शालेय पोषण आहारात निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप करण्यात आले आहे। शाळा मुख्याध्यापकांचा धान्य देण्यास नकार। नांदेडच्या भोकर येथील शाळेतील घटना आहे। शाळा मुख्याध्यापकांचा धान्य घेण्यास नकार करण्यात आलाय। निकृष्ट दर्जाचे असे हे धान्य होते। धान्य पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर आता कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरबार यांनी सदरील माल उतरून घेत असताना कशा दर्जाचा आहे हे पाहायला असता निवळ मुगाची डाळ असो किंवा कोणतेही तांदूळ असो म्हणजे वेट कमी असल्यासारखे दिसले, म्हणून मग आम्ही बीओ ऑफिसला कळवलं किंवा ह्या ठिकाणी असा माल आपल्याला निकृष्ट दर्जाचा दिसत आहे, आपण पहा या। मग त्यांनी मला ह्या पंचनामा सामाजिक कार्यकर्ते व इतर पालकांसमोर त्यांनी पंचनामा करून एक बीओ ऑफिसला मी हे पत्र दिलं। शालेय पोषण आहार देण्यासाठी शाळेमध्ये गाडी आलेली होती, पण काही पालकांनी वगैरे त्या ठिकाणी नमुना तपासले तर त्यांना ते पसंत पडलं नाही किंवा ते निकृष्ट दर्जाचं आहे असं म्हणणं पडलं। त्यांनी आपल्या मुख्याध्यापकांनी आमच्या ऑफिसला कार्यालयाला कळवलं, तर आम्ही स्वतः तिथे गेलो आणि त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला, म्हणजे सॅम्पल घेतला आणि पंचनामा करून आम्ही आमच्या कार्यालयात दाखल केला आणि ती पुढील कार्यवाही जिल्हा परिषदला आम्ही पाठवतो समजा सदरील नमुने वगैरे।